नमस्कार, मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला। आज आपण इथे म्हणजे महावितरण कार्यालय वसई ईस्ट इथे आलेलो आहोत। मानव अधिकार मिशनचे वसई जे अध्यक्ष आहेत किशोर मोहिते यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सर, हा काय सगळा प्रकार आहे? मॅडम, असं आहे की मोजे वाकणपाडा येथे हिंसा इंडस्ट्रियल आहे, त्या ठिकाणी राजू सिंग यांच्या जागेमध्ये एक पोल होता, तो हाय टेन्शनचा पोल होता महावितरणचा, तो पोल शिफ्टिंग करण्यात आला होता। तसेच तो पोल जो आहे दिनांक 29/6/2025 रोजी बेकायदेशीर पद्धतीने महावितरण कार्यालयाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता तो स्थलांतरित करण्यात आला होता। त्या संदर्भात कारवाई व्हावी दोषींवरती म्हणून मी दिनांक 2/7/2025 रोजी मी पत्र दिलं महावितरणचे कार्यकारी अभियंता तसेच अधीक्षक अभियंता यांच्याकडे, आणि त्यांनी त्यानुसार 15/7/2025 रोजी 63 सदस्यांची समिती नेमणूक केली चौकशी कामी। परंतु समितीने ज्या वेळेला घटनास्थळावरती जाऊन चौकशी केली तर ती चौकशी जी आहे, घटनास्थळीचा पंचनामा केला, घटनास्थळावरती पंचनामा केलाय अथवा नाही त्याची माहिती आम्हाला कुठल्याही प्रकारची ह्यांनी महावितरण कार्यालयाने दिलेली नाही। आणि ज्या वेळेला समितीने पंचनामा केला किंवा नाही केला, आता हे आम्हाला देखील पूर्णपणे त्याची खात्री नाही आहे, कारण की आम्हाला कुठल्या प्रकारचे कागदपत्र तसे त्यांनी दिलेले नाहीत। फक्त त्यांचं सांगणं आहे की समिती स्थापित केली होती, त्यांनी चौकशी केलेली आहे, परंतु समितीने चौकशी करत असताना योग्य पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याच्या उद्देशानेच ती चौकशी करण्यात आली होती आणि तसा अहवाल सादर करण्यात आला। म्हणजे तुमचा असा आरोप आहे की यांनी म्हणजे जी समिती स्थापन केली त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरवरती या लोकांनी कोणतीही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकलंय का? कॉन्ट्रॅक्टरला फक्त आता सध्याला त्यांचं सांगणं आहे प्रवीण सुटेजींचं की आता फक्त पर्टिक्युलरली फक्त ज्या एरियामध्ये त्यांनी काम केले ना त्या एरियामधनं त्याला फक्त काळ्या यादीमध्ये टाकलेलं आहे, परंतु त्याने जे कृत्य केलेलं आहे बेकायदेशीर ते कृत्य असं आहे की त्यानुसार त्याला संपूर्ण वसई तालुक्यामधनं ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होतं। परत त्याच्यावरती जे आहे विद्युत कायदा 2003 च्या अनुसार 135 व 136 व 150 व 151 अनुसार दखलपात्र गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु महावितरण कार्यालयाने दखलपात्र गुन्हा दाखल केलेला नाही आणि फक्त त्याला फक्त एक एरियामध्ये सांगते मोहिते सर की आता आपण त्यांच्याशी चर्चा देखील केली, बरोबर? ते काय सांगतात की आम्हाला जेवढे शक्य होतं तेवढे आम्ही पत्रव्यवहार वरिष्ठांना केलेले आहेत, गुन्हा दाखल करण्याचा अधिकार हा आमच्या ह्याच्यात येत नाही। म्हणजे त्यांनी असं आपल्यासमोर म्हणजे आता स्पष्ट केलं, आपण त्यांना प्रश्न केला त्याला। पण मी काय सांगते स्वतंत्ररित्या तुम्ही देखील म्हणजे तुम्ही तो स्थलांतरित करत होतात वगैरे सगळं बघितलंय, तुमच्याकडे फुटेज असेल, स्वतंत्ररित्या तुम्ही देखील गुन्हा दाखल करू शकता ना? मॅडम, आम्ही आता गुन्हा दाखल करण्याकरता तुम्हाला माहिती आहे की आज न्यायालयावरती संपूर्ण ओव्हरबर्डन आहे। आपण 156(3) मध्ये जरी गेलो आणि महावितरणला जरी पार्टी करून जरी आपण जर कॉन्ट्रॅक्टरवरती जर गुन्हा दाखल करायला गेलो तर त्याच्यामध्ये वेळ खूप लागणार आहे। आणि जर ह्यांनी जर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जर पत्र पोलीस स्टेशनला देऊन जर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तर तो तात्काळ होऊ शकतो आणि कारवाई होऊ शकते। आणि दुसरी गोष्ट कशी आहे की तुम्ही फक्त त्या प्रकरणामध्ये फक्त कोणाला निलंबित केलं, लाईन स्टाफ दीपक दामोदर चौरे यांना निलंबन केलं, परंतु कॉन्ट्रॅक्टरवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली सांगते म्हणजे की तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे कॉन्ट्रॅक्टरवरती या लोकांनी एक स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे, त्याला काळ्या यादीत टाकलं पाहिजे, त्याच्या सर्व्हिस बुक वरती त्याची नोंद केली पाहिजे, त्याला म्हणजे ज्याला सस्पेंड केलेला आहे त्याला देखील त्याची देखील त्याच्या सर्व्हिस बुक वरती नोंद केली पाहिजे। ही म्हणजे तुमची म्हणजे प्रमुख अशी मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्यामध्ये हा कॉन्ट्रॅक्टरवरती दंड देखील ठोठावला गेला पाहिजे, कारण की एक हाय टेन्शन पोल शिफ्टिंग केला जातो आणि तो पोल ज्या वेळेला काढला मग तो जुना पोल ज्या ठिकाणी होता मग तो पोल कुठे गेला तर त्यानुसार 136 अनुसार देखील तो गुन्हा आहे इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या, मग त्यानुसार देखील कारवाई होणे हे अत्यंत आवश्यक आहे। या सगळ्या कलमाच्या नुसार त्यांना एक पत्र दिलेलं आहे का तुम्ही? आम्ही आता आज तारीख 9/3/2026 रोजी आम्ही कार्यकारी अभियंता प्रवीण सुटे यांची भेट घेतली समक्ष, त्यांनी कबूल देखील केलेले आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरने जे बी आहे ते गुन्हा केलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही कारवाई करू। परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे प्रकरण आहे माझ्या वरिष्ठांकडे म्हणजे मुख्य अभियंता कल्याण यांच्याकडे ते प्रलंबित आहे, तिकडनं जसे आदेश येतील तशा पद्धतीने आम्ही पुढची कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे त्यांनी आता तुम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की ते कारवाई करतील बरोबर।